जैसा प्रेम बाबा का किसी भक्त से ना रहा, ना रहेगा, ना है। इससे मैं कहना चाहता हूँ कि नागपुर के भक्त इससे भाग्यशाली है कि बाबा जहाँ विराजमान समाधिस्थ है, उस बुटीवाड़े का भी निर्माण कहाँ के भक्त ने किया? नागपुर के। और तो और लाखों लोग शिरडी में आते हैं, बड़े बड़े भक्त निवास बने हैं, लेकिन जब बाबा शिरडी में थे कि दुनिया में शिरडी के अलावा अनेक मंदिर हैं, हजारों मंदिर हैं। जापान, यूके, अमेरिका, लंदन, कहाँ नहीं है, सब जगह है, से करते आ रहा है। एक नए पीढ़ी में और एक बात, आप सब साहित्य सच्चरित्र अगर जानते हैं तो बाबा देव सिक्के पे था। ये कब दिया था? जब बाबा थे तब लेखा है सपने में। और दूसरे दिन श्यामा के परिवार का वो नाती बाबा के द्वारका माई के पास दिए समय, और ये सिक्का आज भी ये बाबा का अजीज रिश्ता और आगे बढ़ाते हैं। बाबा की पेंटिंग पूरे विश्व में, दुनिया में जिन्होंने पहुंचाई, उस अंतरराष्ट्रीय चित्रकार का नाम है सुनील भैया शेगावकर, और वो भी ही नागपुर के ही है। और अभी आगे जो भक्त का एक बहुत बड़ी ये शक्ति जो खड़ी की है, साई सेवा भक्त परिवार और हमारा सदगुरु साई चैरिटेबल ट्रस्ट, और इनके ये कार्य, जब शिरडी वाले मेहमान आते वो भी कहते हैं कि ऐसा लगता है कि मेरा बेटा अलाल है। जिनके माँ बाप को लगता है मेरा बेटा सुनता नहीं, गलत संगत में है, पालकी के जैसा कोई गांव में बाबा का भक्ति का प्रचार नहीं था। उस मौदा गांव में 2016 में बाबा का बहुत बड़ा मंदिर बनाया। बाबा के जैसी भक्ति का प्रचार, और नागपुर की पालकी की विशेषता और एक बता दूं, शिरडी में गुजरात बाबा का रक्तदान का शिविर हर गांव में चलता है, और जो ब्लड कलेक्शन होता है वो गरीबों के लिए है। इतना ही नहीं, दिव्यांग अनाथ संस्था को भी कंप्यूटर देने से लेकर काम सदगुरु साई चैरिटेबल ट्रस्ट, साई सेवा भक्त परिवार ने किया है। और ये सारी ताकत आप है, आपकी भक्ति है, नागपुर की शक्ति है। मैं आपके दिल में बैठे हुए सारे साई भक्त गुजारिश करूंगा कि वे मंदिर के सामने और स्टेज के सामने आप खड़े न रहे प्लीज। सभी साई सेवकों से मेरी गुजारिश है कि अब वे मंदिर और स्टेज के सामने का परिसर खाली कर दो, ताकि पीछे के जो लोग हैं वे कार्यक्रम तो जैसे ही हमें फुर्सत मिलेगी साईं बाबा जी के चरणों में आ जाएंगे, साईं बाबा जी के दर्शन करेंगे, साईं बाबा जी का आशीर्वाद लेंगे। साईं बाबा जी की पालकी में साक्षात साईं बाबा जी विराजमान, महाराष्ट्र का शहर नागपुर, जहाँ पर साक्षात साईं बाबा जी आए हैं, साईं बाबा जी की पुण्य नगरी शिरडी से।
विठ्ठल विठ्ठल पहावा विठ्ठल विठ्ठल ऐकावा विठ्ठल विठ्ठल करावा विठ्ठल विठ्ठल म्हणा विठ्ठल विठ्ठल. आता जरा तुम्ही थांबा, तुम्ही सगळ्यांनी म्हणायचंय, म्हणणार का? येवा म्हणा विठ्ठल, बोला विठ्ठल, पहावा विठ्ठल, ऐकावा विठ्ठल. मला वाटतं मागचे म्हणत नाहीत, मला आवाज येत नाही, जोरात म्हणायचं. ठीक आहे, पहावा विठ्ठल, ऐकावा विठ्ठल, म्हणा विठ्ठल. आता सगळ्यांनी आपले दोन्ही हात वरती लवकर, आणि त्यातला उजवा हात आपल्या हृदयावर ठेवायचा. उजवा हात हृदयावर आणि म्हणायचंय, म्हणा विठ्ठल, बोला विठ्ठल, पहावा विठ्ठल, ऐकावा विठ्ठल, म्हणा विठ्ठल. मला सांगा, व्हायब्रेट होतंय ना, हृदय धडधडतंय म्हणजे जिवंत आहात. तर काय गंमत झाली मंडळी सांगतो. हा विठ्ठल कुठून येतो? हृदय धडधडतं ठ म्हटल्यावर, कारण तो ठोका हृदयातून येतो आणि त्या ठोक्यात जिवंतपणाची आस आहे, माऊलीची माया आहे आणि माणुसकीचं प्रेम आहे. आणि मंडळी खरं सांगतो, आमच्या संतांनी या माऊलीवर भक्ती करून ज्या कविता लिहिल्या त्यांना म्हणतात अभंग. काय म्हणतात? क्या बात आहे. अभंग शब्दातच त्याचा अर्थ दडलाय की नाही? कधीही भंग न होणारी कविता. मी तुम्हाला सांगतोय, खरं सांगतोय, अतिशय स्वाभिमानाने आमची मराठी भाषा आणि हे संत साहित्य 13व्या शतकातही लागू पडतं, आजही लागू पडणार आणि उद्याही लागू पडणार. म्हणून अतिशय अभिमानाने सांगतो की या संत साहित्याकडे फार प्रेमाने बघण्याची गरज आहे. म्हणून एकदा जरा एकत्र म्हणूया. ठीक आहे, विठ्ठल विठ्ठल असं थोडी मजा येत मामा. एकत्र विठ्ठल विठ्ठल, ये बा जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. पण काय प्रॉब्लेम झालाय, आजकालचा जमाना मामा ट्रेंडिंगचा आहे की नाही? जे ट्रेंडिंग ते सत्य अशा या लय आगाव असल्याच्या जनरेशनला वाटतं. त्यांना वाटतं जे ट्रेंडिंग आहे ते सत्य आणि जे ट्रेंडिंग नाही ते आउटडेटेड. पण त्या मूर्खांना हे कळणार नाही की आमचे तुकाराम महाराज कालही ट्रेंडिंग होते, आजही ट्रेंडिंग आहेत आणि उद्याही ट्रेंडिंगच राहणार. त्यामुळे मंडळी म्हणा असं वाटतं की आजची जनरेशन विठ्ठलाला विसरली. बरं का मंडळी, आजची जनरेशन विठ्ठलाला विसरली. आजची जनरेशन संत परंपरेला विसरली. तर या जनरेशनने विठ्ठलाला विसरू नये, या जनरेशनने संत परंपरेला विसरू नये. म्हणून या 6 अतरंगी काट्यांनी सुरू केलेल्या सतरंगी कीर्तनास आम्ही अभंगरी पोस्ट असे म्हणतो. मंडळी, तुम्हा सर्वांचा या आगळ्या वारीत नामदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. बोला नामदेव तुकाराम, जनाबाई तुकाराम, नामदेव तुकाराम, जनाबाई तुकाराम. बोला नामदेव तुकाराम, जनाबाई तुकाराम, नामदेव तुकाराम, जनाबाई तुकाराम. नामदेव तुकाराम, जनाबाई तुकाराम, नामदेव तुकाराम, जनाबाई तुकाराम. बोला नामदेव तुकाराम, जनाबाई तुकाराम, नामदेव तुकाराम, जनाबाई तुकाराम. बोला निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, नामदेव तुकाराम, जनाबाई तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, बोला निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, नामदेव तुकाराम, जनाबाई तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, नामदेव तुकाराम, जनाबाई तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, नामदेव तुकाराम, जनाबाई तुकाराम. बोला निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. विठ्ठल 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 विठ्ठल. बोल विठ्ठल विठ्ठल, बोल विठ्ठल विठ्ठल, बोल विठ्ठल विठ्ठल.
विठ्ठल 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 बोला विठ्ठल विठ्ठल बोला विठ्ठल विठ्ठल बोला विठ्ठल 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 पांडुरंग जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग जय पांडुरंग जय पांडुरंग जय विठ्ठल 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 बोला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल नमस्कार मंडळी. नमस्कार. तो सबसे पहले साईं बाबा जी के दर्शन, फिर साईं बाबा जी का आशीर्वाद, उसके साथ साथ साईं बाबा जी का प्रसाद, क्योंकि प्रसाद में भी बहुत बड़ा आशीर्वाद होता है. प्रसाद विद लॉट ऑफ ब्लेसिंग्स. तुम्ही मगासपासून थांबलात आमच्यासाठी, पण बघा ना, तेच आहे ना की मनात जर भावना एकदम अशी स्ट्रॉंग असेल तर पटापट आम्ही आलो, चेंज करून आणि कार्यक्रम सुरू झाला, हो की नाही? मनात भावना असली पाहिजे, ही फार महत्वाची. सगळे सांगतात ते म्हणून, पण याचबद्दल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतायत की मनी नाही भाव म्हण देवा मला पाव. बरं का, ऐकताय ना? मनी नाही भाव म्हण देवा मला पाव. देव अशानं भेटायचा काय, देव अशानं भेटायचा काय रे, देव बाजारचा भाजीपाला. देवाला आपण ठिकठिकाणी शोधतोय, त्यावर तर तुकडोजी महाराज परखडपणे म्हणतात की दगडा घेऊ त्याला पाण्याचं घेव आणि सोन्या चांदीचं घेव त्याला तर सोन्याचं. काय हेच सांगायचं प्रयत्न करताय की देव ही सुंदर भावना आणि ती भावना बाहेर पडून आपल्यामध्ये प्रत्येकाने, म्हणून ते शेवटी म्हणतात की देवाचं दैवत्व आहे काहीच नाही, पण मी तू मेल्या मंडळी रेडी का? क्या बात है. चला रे. हे मनी नाही भाव. 1 2 3 अच्छा, एक प्रॉब्लेम आहे थोडा, म्हणजे सॉरी, तुम्हाला थोडा त्रास देतो मी. एक 2 मिनिटासाठी सगळे उभे राहू शकता का प्लीज, ज्यांना ज्यांना पॉसिबल आहे. म्हणजे काय, माझ्यापर्यंत आवाज पोहोचेल. ठीक आहे, आधी आपण टाळ्या वाजवू. चला. बघा आता काय गायचं. मनी नाही भाव म्हण देवा मला पाव. क्या बात आहे हा. मनी नाही भाव म्हण देवा मला पाव. हो देवा अशानं भेटायचा नाही र.
देव अशानं भेटायचा नाही र क्या बात हो देव बाजारचा भाजीपाला नाही र नाही र देव बाजारचा भाजीपाला नाही र क्या बात है म्हणजे मनी नाही भाव म्हणे देवा मला भाव मनी नाही भाव म्हणे देवा मला भाव भेटायचा हो देवा बाजारचा भाजीपाला नाही देवा बाजारचा भाजीपाला नाही देवा बाजारचा भाजीपाला नाही देवा बाजारचा भाजीपाला नाही देवाशान भेटायचा नाही र देवाशान भेटायचा नाही र देवा बाजारचा भाजीपाला नाही देवा बाजारचा भाजीपाला नाही देवा बाजारचा भाजीपाला नाही देवा बाजारचा भाजीपाला नाही
तुकारा तुका म्हणे बरवे जाण बरवे 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 जाण तुका म्हणे बरवे जाण बरवे 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 जाण भावे लहान होऊन लहान भावे लहान होऊन लहान भावे लहान होऊन लहान लहानपण दे गा देवा लहानपण दे गा देवा लहानपण दे गा देवा मुंगी साखरे साधवा 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 अहंकार छोड़ दो मैं की बाणी मत जो छोटो हो गए है जग बड़ा देखे एक बार तुकाराम महाराज के लिए जोरदार ताली आहे. आणि आज संत तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी आहे, त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार आहे. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, इतकं परखडपणे म्हणणारा व्यक्ती सरळ सोप्या शब्दात सांगतात, कशाला काशी जातो रो बाबा, कशाला पंढरी जातो. ज्यांच्या इंद्रियांवरती कंट्रोल नाही त्यांनी काशी आणि पंढरीला जाऊ नये, भक्ती तर अजिबात करू नये. कारण काय होतं, आपल्याला वाटतं खावंसं वडापाव, भजीपाव, आईस्क्रीम, पिझ्झा, हे खाल्ल्यावर कशी होणार मायबाप भक्ती? ती शक्य नाही. कारण जोपर्यंत त्याग होत नाही, कुठल्याही गोष्टीचा त्याग करता येत नाही, तोपर्यंत माणूस भक्ती आणि प्रेम शिकूच शकत नाही. आणि आपण सारखं त्या देवाकडे जाऊन भक्ती करत राहतो वेड्यासारखी. तुकाराम महाराज म्हणतात, देव कुठे? देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. देव आपल्या आतमध्येच आहे, ज्या देवाला आपण सतत बाहेर शोधतो. असा एकमेव देव जो डोळे मिटून स्वतःच्या आत बघा हे आपल्याला सांगतो, त्याचं नाव विठ्ठल. तो विटेवरती अटळ म्हणून तो विठ्ठल. आणि तो म्हणतो की देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. जशी उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर. उसाचा रस पिता ना सगळे? नाही, डायबिटीस वाल्यांनी नका पिऊ, पण बाकीचे पिता ना. गोड लागतो की नाही? पण साखर दिसते का मंडळी? तसा आपल्या सगळ्यांमध्ये तो गोड देव लपलेला आहे, जो आपल्याला दिसत नाही. या देवाबरोबर त्या देवाची पूजा करणं पण गरजेचं आहे. एकदा गाऊया का सगळे एकत्र? ओके, लेट्स गो. देह देवाचे मंदिर म्हणा. तुम्ही डायरेक्ट गाण्याच्या क्लासवरून आल्यासारखे गाताय, एकदम सुरात. फक्त जोरात नाही गाताय, जोरात गायचं, ठीक आहे?
देह देवाचे मंदिर. क्या बात आहे माऊली. देह देवाचे मंदिर. आत आत्मा परमेश्वर हो. आत आत्मा परमेश्वर हो. देह देवाचे मंदिर. शेवटचं एकदा ठीक आहे जोरात. देह देवाचे मंदिर. तुकारामने ट्रिप करवाया. ट्रिप करवाके हमरा भरम उतरवाया. देवाचे मंदिर. देवाचे मंदिर. देवाचे मंदिर. देवाचे मंदिर. आत आत्मा परमेश्वर. आत आत्मा परमेश्वर. देह देवाचे मंदिर. देह देवाचे मंदिर. देह देवाचे मंदिर. देह देवाचे मंदिर. जशी उसात हो साखर. हो जशी उसात हो साखर. जशी उसात हो साखर. जशी उसात हो साखर. उसात हो साखर. तसा देहात हो ईश्वर. तसा देहात हो ईश्वर. तसा देहात हो ईश्वर.
देवाचे मंदिर देह देवाचे मंदिर आज आत्मा परमेश्वर हो आज आत्मा परमेश्वर हो देह देवाचे मंदिर देह देवाचे मंदिर हो कशी उसात हो साखर कशी उसात हो साखर कसा देहात हो ईश्वर कसा देहात हो कसे दुःखामध्ये लोणी कसा देही चक्रपाणी कसा देही चक्रपाणी देह देवाचे मंदिर देह देवाचे मंदिर देह देवाचे मंदिर देह देवाचे मंदिर देह देवाचे बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव बोला पंढरीनाथ महाराज की एक अतिशय सुंदर अभंग पुढचा आहे. या अभंगात खूप महत्वाची ओळ लपलेली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे आणि ज्ञानेश्वर माऊली हे एकमेव संत असे आहेत ज्यांनी या अभंग संत परंपरेचा पाया रचला, ज्यांनी सुरुवात केली या संत परंपरेला. इतका सुंदर कवी महाराष्ट्राला सापडणे नाही ज्ञानेश्वर महाराजांसारखा. खरं सांगतो, देवाची द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तीचारी साधी गेल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. या दोन ओळींमुळे गेली 10 वर्ष हा बँड इथपर्यंत जिवंत राहिलेला आहे. या फक्त 2 ओळींमुळे आहे. हा आमचा मंत्र आहे, आमचं सिक्रेट आहे जे सगळ्यांना आज सांगून टाकतो स्टेजवरनं. या 2 ओळी आयुष्यात लागू करा, खूप सोपं आणि जे जे हवं ते मिळेल. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आपलं काम करत राहा, जे मिळायचे ते बरोबर आपल्या ताटात वाढून येते. काही कशाच्या मागे धावायची गरज नाही, पण ते करण्यासाठी ते म्हणतात की क्षणभर थांबायची गरज. कारण आपण प्रत्येक जण धावतोय, आज ऑफिसमध्ये जातोय, इकडे जातोय, पळतोय, मुलांच्या शाळेत जातोय. 2 मिनिटं थांबून जर शांतपणे विचार केला की आपला जन्म कशासाठी झालाय, आपले आई वडील हे आपल्या जन्माचं फक्त माध्यम आहेत, कारण काहीतरी वेगळं आहे आणि ते कारण शोधण्यासाठी क्षणभर थांबायची गरज आहे. आणि ते थांबून हा अतिशय सुंदर अभंग ऐकूया. देवाची द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तीचारी साधी पंजाबी लिखेंगे ना. क्षणभरी 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 देवाची द्वार उभा क्षणभरी देवाची द्वारी क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधी गेल्या. तेणे मुक्तीचारी साधी गेल्या.
विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी गेला तेने मुक्तिचारी साधी गेला ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुणा ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुणा ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुणा ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी देवाची द्वारे उभा क्षणभारी देवाची द्वारी उभा क्षणभारी तेने मुक्तिचारी साधी गेला तेने मुक्तिचारी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी बोल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम हरिमुखे म्हणा पुण्याची गणना ओम साई राम। इस आवाज इधर से आ गई, बोलना तो आपको चाहिए था। चलिए 2 मिनट आपसे बात करते हैं। आपका क्या नाम है, बोलेंगे? बात करोगे? नहीं मूड नहीं है, अभी मूड नहीं है। चलिए कोई बात नहीं, हम आपका नाम पूछना बंद कर देंगे दोबारा से। उसका नाम साई शाह। देखो आवाज इधर से आ रही है, बात आपसे हो रही है। इसको बोलते हैं चमत्कार, नहीं इज ए वेरी बिग मिरेकल। चलिए साईं बाबा जी की अपार कृपा आप पर बनी रहे। ओम साई राम, जय साई राम। तो ये वो बच्चे हैं जिनमें भगवान दिखाई देता है। अगर हम लोग आंखें बंद करते हैं, दिल को खोलते हैं, तो बच्चे के अंदर भी भगवान दिखाई देता है। अगर लड़की है तो देवी दिखाई देती है, अगर बॉय है, बच्चा है, तो उसमें देवी देवताओं का साक्षात दर्शन होते हैं। ओम साई राम, जय साई राम।
डेव्हलपमेंट हो कसली फालतूची डेव्हलपमेंट जिथे माणूस माणसाला भेटत नाही व्हॉट्सअपवरती हाय पाठवतो आणि गुड मॉर्निंग पाठवतो त्याला अजिबात वाटत नाही की समोरच्याची सकाळ शुभ व्हावी वाटतं का कोणाला वाटेल सांगा झोपेतून उठवल्यावर पहिलं गुड मॉर्निंग नाही झोप पूर्णच नाही झाली तर कसली गुड मॉर्निंग सगळी विकृती आहे सांगतो तुम्हाला एकनाथ महाराज काय म्हणतात माहितीये का जर डेव्हलपमेंट करायची असेल ना म्हणजे नीट आहे का बरं का शब्द जर डेव्हलपमेंट करायची असेल तर मनात जो देव धन्यवाद. थँक्यू सो मच म्हणजे तुमच्यासाठी एकदा खरंच जोरदार आहे इतक्या समजूतदारपणे आजपर्यंत कोणी आम्हाला ऐकलेलं नाही लोक ऐकतात पण अर्थ समजून घेत नाही मला इथे उभं राहून 100% वाटतं की तुमच्यापर्यंत अर्थ पोहोचलेला आहे अभंगाचा पोहोचलाय की नाही त्यामुळे तुमच्या या एनर्जीसाठी परत एकदा जोरदार आहे तर मंडळी मला सांगा इथे वारीला कोण कोण गेला कारण जर ऑडियन्स मध्ये साईड नाही ना वारीला दिवसे गेला त्यांनी हात वरती करा लवकर 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 वा 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 तर असं म्हणतात की वारीला एकदा तरी आयुष्यात जावं कारण आयुष्य म्हणजे काय वारीत कळतं बरोबर तो आपको बीच बीच में मराठी और हिंदी में भी बता देता हूँ वारी का मतलब साईं बाबा जी की पालकी तो नागपुर से भी पालकी जाती है फिर अभी जाएगी 7 मार्च को नागपुर से साईं बाबा जी की पुण्य नगरी शिरडी में पालकी जाती है और रथ जाता है यहाँ से जिसमें साक्षात साईं बाबा जी विराजमान होकर के साईं बाबा जी की पुण्य नगरी शिरडी में जाते हैं तो उसको ये मराठी में बोलते हैं वारी आनंद बॉम्बे से आती हैं पालकियां रामनवमी पे एक से एक बड़े से बड़ी पालकी मंदिराचा कळस दिसतो तेव्हा आपल्या गोवा से आती है पालकी 800 किलोमीटर फ्रॉम गोवा टू शिरडी बॉम्बे अराउंड 300 किलोमीटर फिर ये नागपुर आपल्या आईला बघतो तेव्हा त्या लहान मुलाला वाटतं तो असतो आनंद कोई दिंडी बोलता है तो कोई वारी बोलता है ये महाराष्ट्री लैंग्वेज में बोला जाता है काय म्हणतात माहितीये का संत तुकाराम महाराज म्हणतात आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंद तर मंडळी इथे बघा हा अभंग फक्त आम्ही नाही गाणार आहोत या अभंगात तुम्हाला आमच्यासोबत गावं लागेल आणि तुम्हाला आमच्यासोबत नाचावं पण लागेल सगळे तयार आहात हात वरती करा लवकर फार सोपी आहे तुम्हाला काय आपको तो मराठी आती है क्यों नहीं उसका कहना मानते आप हाथ ऊपर कीजिए ना आपको ये ऐसे आनंद तरंग आनंदाची डोही आनंद तरंग मला ह्यांचा आवाज येतो तुमचा आवाज येत नाही आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग अंग आनंदाची अंग अंग आनंदाचे आनंदाचे डोही तरंग आनंदाचे डोही तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाचे आनंदाचे
गाण्याची यमाही काय सांगू झाले गाण्याची यमाही काय सांगू झाले गाण्याची यमाही पुढे चालली नाही आवडी पुढे चालली नाही आवडी आनंदाचे डोही आनंद तरंगा मातेचा डोहाळा गर्भाचे आवडी मातेचा डोहाळा शेतीचा जिव्हाळा तेथे बिंबे शेतीचा जिव्हाळा तुका म्हणे तैसा उगला से ठसा उगला से तो यहाँ से पता लगता है ये माँ से कितना प्यार करता है। देखिए ये माँ का लाडला, माँ के साथ साथ। तो चलिए, जब उन्होंने बोला था हाथ ऊपर करो तो किसी ने नहीं किए, अभी उन्होंने ताड़ी नहीं बोला तो ताड़ी बन गई। जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल बोला विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल बोला विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल बोला बोला विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल बोला तुकाराम तुकाराम विठ्ठल नामदेव तुकाराम बोला तुकाराम तुकाराम विठ्ठल नामदेव तुकाराम बोला तुकाराम तुकाराम विठ्ठल नामदेव तुकाराम तुकाराम विठ्ठल नामदेव तुकाराम बोला निवृत्ती ज्ञानदेव सोपान निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई Thank you.